नागोठमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। सतत पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण शहर पाण्याखाली गेले। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं असून सखल भागात देखील पावसाचं पाणी साचायला सुरुवात झाली आहे। अंबा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। रायगड जिल्ह्याला अक्षरशः पावसाने झोडपलंय। मागच्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा फटका रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना बसलेला आहे। मी आता आहे नागोठणे या शहरामध्ये। रायगड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे असे हे शहर मानले जाते, जे मुंबई गोवा महामार्गावर वसलंय। ते संपूर्ण आता पाण्याखाली आपण बघत असाल, हा जो संपूर्ण परिसर आहे, या संपूर्ण नागोठणे शहरातील ही जी दुकानं आहेत, ही सगळी आता पाण्याखाली गेलेली आहेत। मागील काही तासांपासून अशा प्रकारची जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे। लागून असलेली अंबा नदी अथवा रोह्यामध्ये असलेली कुंडलिका नदी, या सगळ्या नद्यांनी आता धोक्याची पातळी ही ओलांडलेली आहे आणि त्यामुळे नद्यांचं सगळे पाणी हे लगतच्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये घुसायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे प्रशासनानं या संपूर्ण नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे। जर गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका, अशा प्रकारचा इशारा आहे, अशा प्रकारचं आवाहन आहे ती जिल्हा प्रशासनाने केले आहे। नागोठणे शहरातील ही भीषण स्थिती आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहत असालच। मी आता छाती एवढा अजून पाणी, पाठीमागे अजून पाणी आहे, मात्र मी जाऊ शकत नाही। मात्र ही भीषण स्थिती नागोठणे शहराची, नागोठणे शहर संपूर्ण पाण्याखाली आहे। अनेक नागरिकांना स्थलांतरित केलेलं आहे, अनेक नागरिक या ठिकाणीतून निघून गेलेले आहेत, तर संपूर्ण ही दुकानं आहेत ही पाण्याखाली गेलेली आहेत। पुढील काही तास हे अतिदक्षतेचे आहेत। पुढील काही तासामध्ये अशाच प्रकारचा पाऊस झाला तर पाण्याची पातळी ही मोठ्या प्रमाणात वाढेल, अशा प्रकारचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे। त्यामुळे आता पडणारा जो पाऊस आहे, अजूनही पावसाची बरसात ही सुरूच आहे। मात्र पुढील काही तासामध्ये कशा प्रकारे पाऊस होतोय आणि पाणी किती भरतंय यावर सगळं हे जनजीवन विस्कळीत होणारं हे अवलंबून असेल। मात्र ही भीषण स्थिती न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून नागोठणे शहरातील व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद नागोठणे। हेटवणे धरणाचे 6 दरवाजे या सगळ्या परिस्थितीत उघडण्यात आलेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रायगड हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत 83% वाढ झाली असून धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। तर नदीपात्रात पाण्याची वाढ झाल्यानं नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। त्यामुळे हेटवणे धरणाचे आता 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत, कारण आता धरण क्षेत्रामध्ये पाऊस जो आहे तो जोरदार कोसळतोय। पाण्याची पातळी वाढलेली आहे। एका पातळीपर्यंत पाणी आल्यानंतर पाण्याचा विसर्ग हा सुरू करावा लागतो, कारण धरण क्षमता जी आहे त्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी जर साठायला सुरुवात झाली तर मात्र विसर्ग हा आवश्यक असतो। बोलूयात आधी आमचे रायगडचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। प्रमोद, काय अपडेट? पण बघत असाल प्रचंड विशाल ज्या पद्धतीनं पाऊस बरसतोय, भीषणता अत्यंत भयानक अशा स्वरूपाची आहे। मी स्वतः आता रायगडच्या 0 ग्राउंडवर ग्राउंडवर आहे आणि मी बघतोय परिस्थिती अतिशय गंभीर आहे। हेटवणे धरणाचा आपण बघत असाल तर हेटवणे धरणाचे 6 दरवाजे हे आता उघडलेले आहेत। 3.36 क्युसेक्स मिलीमीटर अशा प्रकारचा पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि हेटवणे धरणाला लागून पाताळगंगा नदी आहे। पाताळगंगा नदी ही धोक्याच्या पातळीच्या वर ओसंडून वाहते, दुतर्फा अक्षरशः वाहते आणि पाण्याचा ओघ ज्या पद्धतीने आहे तो आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। कोणत्याही क्षणी 2 वाजून 24 मिनिटांनी भरती आहे आणि भरतीमध्ये अजूनही पाणी जर वाढला तर नक्कीच याप्रमाणे या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जिल्हा प्रशासन या संपूर्ण घटनेकडे लक्ष देऊनच आहे। मात्र वरची जी बरसात आहे, मी तुला थोडं थांबवतोय प्रमोद, कारण आपल्याकडनंच नागोठणे मधल्या काही स्थानिकांच्या प्रतिक्रिया आल्यात त्या आपण पाहूया। संपूर्ण शहर पाण्याखाली आहे आणि इथं कुठली शासकीय ही स्थिती कधीपर्यंत राहू शकेल, पाणी निसरा कधीपर्यंत होऊ शकेल का अंदाज आहे? आता ह्याचा अंदाज तर देऊ शकत नाही। काल लोणावळ्यामध्ये ढगफुटी झाल्यामुळे हा पाण्याचा सोर्स हा तिकडनं पण आहे आणि 24 तास पाणी पडतोय आणि पाणी न थांबल्यामुळे पाण्याचा फोर्स वाढतोय। तुमचा संपर्क पूर्णपणे तुटलाय, तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही। आम्ही आमच्या घरी अडकून आहोत, आम्ही याच्या पुढे इकडे कुठे जाऊ शकत नाही। तर आपण बघत असाल ही भीषण स्थिती एकंदरीत आपण बघत असाल न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ही भीषण स्थिती जी आहे ती नागोठणे वासियांची आहे। ते सगळे कुटुंब आहे हे आता अडकून पडलेले आहे, संपर्क पूर्णपणे तुटला आहे आणि नागोठणे शहर पूर्णपणे पाण्याखाली आहे। निचरा कधी होईल, पाणी कधी होईल हे आता सांगणं कठीण आहे, कारण पावसाची बरसात, पावसाची रिपरिप
अजूनही सुरूच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, नागोठणे, रायगड.